अध्याय 11. श्री गणेशानं मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मोहरखोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री. आनंदी तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मोहरखोडीचे विप्र बाळाप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे आपण जाऊन बैसोय अनुष्ठाने श्री गुरुवच स्वप्नी येऊनी तिथे करावे. मानवला त्यासी विचारा. निघाले तेथून सत्वर. उघडी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नरसिंहसरस्वती पावले प्रेमभाव वंदिले. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करून जप ध्यान आटोपून मागोती तेथे गावात असेवेकऱ्या बरोबरी मागोनिया. दुपारी भोजन तर संगमावरी परतोनी तेथे येती ते. मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वारस म्हणी संध्यास्नान करावे. करोनी संध्यावंदन पाणी नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामामाजी येती ते. सद्गुरू प्राप्ती करिता सोडीन गृहसूत कांता श्रीकृष्णाची. पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती. श्रीकृष्णाचा होय त्रास तपोट उपवास परित्यागाचे. मानस कदा उदास न व्हायची. अय्याराम सेवेकरी राहात होते गाणगापुरी. त्यांनी देखोनी ऐसापरी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे. आमच्या सदनी जे जे पडले तुम्हास कमी ते ते आम्ही पूर्वोजी. बाळाप्पाची मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले. कमी तेथे आम्ही परी संकोचाचे जाणे सोडिले. त्याचे घरी मागोनिया. मधुकरी जाऊनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवाया आणोनिया बाहेर बैसोनी तिथे शिळेवरी. मग खावे भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरू प्राप्तीची लागली. हिम आपले प्राक्तन भोगवी दारुण. पाहावे सद्गुरू चरण ऐसे. पुण्य नसेची. 1 मास होता निशिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊनी दर्शन देती. बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक बाळाप्पा स्वप्नाभितरी येऊनी अज्ञानी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमावरी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्राची गेले स्नान उठावया. परतले स्नान करून येत्या स्थानी वस्त्र उचलोनिया खालोनी. ऋषिकेक निघाला. त्याने न मारिले. नित्यक्रम आटोपिले. ग्रामामाजी परत आले. गेले भिक्षेकरणे. त्या दिवशी ग्रामाभीतर पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोसले अंतरी. उत्तम दिव्य मानिला. अक्कलकोटी जावयास निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गाने झाले. चरणचाली चालून अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिले. तेथे जेथे नरसिंहसरस्वती यतिरूपे वास करिती तेथे सर्व सौख्य नांदिती. भला सर्वत्र क्षेत्राची महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी
रूपेने झाले. तिसरी स्वामीचरित्र. नाना प्राकृत कथा संपत स्तोत्रे सदा परिसोत. एकादशोऽध्याय. गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.